शिक्षक भरतीबाबत सरकारकडून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठा निर्णय. राज्यातील भावी शिक्षकांसाठी राज्य सरकारनं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी खुशखबर दिली आहे. चालू शैक्षणिक वर्षातील संभाव्य रिक्त पदांचा शिक्षक पदभरतीमध्ये विचार केला जाणार असल्याचं सरकारनं म्हटले आहे. शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांना याचा फायदा होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक पदभरती पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्या 21 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार सद्यस्थितीत 80% रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील निकालाच्या आधारे भरतीची प्रक्रिया करण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार दरवर्षी सेवानिवृत्ती व संचमान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदांवर प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसंच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यातील तरतुदीनुसार शाळांमधील पदे 10% अधिक रिक्त ठेवता येत नाहीत. शिक्षण आयुक्तांकडूनही याबाबत सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर संभाव्य रिक्त पदे भरतीसाठी विचारात घेण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काय म्हटले आहे शासन निर्णयात बघा. शिक्षण विभागाने आज जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील त्या शाळांच्या संचमान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर म्हणजे मे 2026 अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन जून 2023 मधील शासन निर्णयात नमूद मर्यादेत TET 2025 मधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या MH24 मराठी या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत नमस्कार.